स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. क्रिएटिव्ह सुवर्ण आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आहे बुधवार आणि आज हे तुम्हाला स्वामींचं दर्शनाचा दिवस. तुमचा खूप छान आनंदात मजेत जावो आणि तुमच्यावर सदैव स्वामींची कृपा राहो ही स्वामींचरणी प्रार्थना. तर आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे मी आणि आताच वाजलेत सकाळचे 9:30 वाजून गेलेत, 10 वाजले. मी चालली आहे बाजारात. बघू बाजारात काय काय भाज्या मिळतात. शूट करायला जमलं तर करेल. घेऊन चालली आहे मोबाईल. पण श्रियाल पण गेला आहे. श्रियाल आणि हे गेलेत, हे येतात आज बरोबर माझ्या. तर पटकन तयारी केली. श्रियालची आंघोळ न करता आल्यावर बरं श्रियालची आंघोळ करूया. घरातली सगळं कामं, देवपूजा, रांगोळी वगैरे सगळं झालेलं आहे. काल संकष्टी होती, कालची पूजा तुम्ही बघितली नसेल कालचा ब्लॉग तर जरूर बघा. आणि आता चला ब्लॉग स्टार्ट करते आणि आता निघते मी आणि जे काही घेऊन येईल ते. नंतर यांना नॉनव्हेज पण बनवायचं आहे, त्यामुळे आता जे काही बाजारात बघ दाखवलं तर आमच्याकडचा बाजार कसा भाजीचा असतो बघ. आता भाज्या कशा आल्या असतील माहीत नाही. आणि कांदे पण यांनी आणलेले दाखवते तुम्हाला नंतर. कांदे क्लीन करायचे, तो पण एक काम आहे. चला बघते आता, जसं शक्य होईल तसं शेअर करेल. तर आत्ताच आम्ही आलो बाजार से लेके मी आई वो लड्डू. हा खरोखर लड्डू आणल्यात आम्ही. हिच्या पप्पांनी कुठे घेतले, काय काय घेतले दाखवते. हिच्या पप्पांनी घेतले. अरे तू रडत का? त्याचं म्हणणं मला सोडून दे, जा सोडून द्या. मला पण बरं आहे, सोडून द्या म्हणजे बरं आहे मला. तर पटापट आता जेवण बनवते. हे गेलं नॉनव्हेज आणायला काहीतरी आणि आता बघू बनवते मी पटकन नॉनव्हेज. आणि भाकरी नाही बनवणार कारण का माझं भाकरीचं पीठ संपलं आहे. दळ आता करून घेते आंघोळ. चला शिवा आंघोळ करूया. तर चला भेटते बाजारातनं मी काय काय आणलं ते दाखवते. पहिले कोथिंबीर महाग आहे, महंगा. कढीपत्ता पण आणला मी. हे मी ना मला उकडे तांदूळ मिळाले मालवणी आपले. आणि बघा ना 120 रुपये किलो. हे 60 रुपयाचे अर्धा किलो घेतले मी. श्रियाला खिमटीसाठी घेतलं, आम्हाला नाही काय. चांगले असतात ते खिमटीसाठी. त्यांच्याचकडनं कोकम घेतले 60 रुपयाचे कोकम, ते पण. आणि माझी सगळ्यात आवडती भाजी म्हणजे माझ्या सगळ्याच भाज्या आवडते. ही बारीक पाळा दिसला ना, एकदम छान असा बारीक पाळा आहे म्हणून मी घेतली. ही भाजी मला फार आवडते आणि ही गोकुळाष्टमीलाच शिजते आमच्या घरात. पण मला एकदम बारीक पाळा दिसला ना, बरं घेऊया चला. कधी दिसत नाही असा पाळा, जाड असतो, मग मला ते आवडत नाही. त्यानंतर हे माझं फेवरेट भाजी. माझ्या फेवरेटच असतात सगळ्या. आणि मिरच्या बघाल तर मिरच्या आणल्यात. मिरच्याचा भाव उतरलेला आहे थोडा, त्यामुळे मिरच्या घेतली. मिरच्या पाला बघा ना कसं सगळं. चल मी पहिले ते साफ. ही भाजी आहे ना, ही साफ करायची सगळ्यात भारी ट्रिक कुठली माहिती? शेकटाच्या पाल्याची. हिला ना एक दिवस पिशवीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं. आपोआप सगळं पाळा सोडून देते ती. मी काय करते, गोकुळाष्टमीला 2-3 दिवस अगोदरच घेऊन येते आणि अशीच्या अशा पिशवीमध्ये भरून ठेवते. आणि मग अशी पिशवीमध्ये भरून ठेवली ना का तिला काढली का ती असं पाला सगळे सोडून देते. म्हणजे पाळा काढायला जास्त मेहनत लागत नाही. पटापट पाळा असला सगळा सुटलेलाच मिळतो. फक्त तिला अशी झाडते, मला की सगळा पाळा गळून जातो. मी हिला अशी साफ करते. म्हणजे ही हे मेन खुद से. आता काय बोलू, आपला खुद से किया हुआ वो हे. थोडीशी तार घेतली मी बाजारातलं. त्यानंतर आम्ही कडधान्य पण घेतले. मला गावठी मी बोलले ना, मी दाखवलं नाही देते ना. मटकी घेतली. तर ही मटकी तुम्ही बघितली ना, खूप भारी लागते. आणि बारीक मटकी आहे, एकदम बारीक मटकी आहे आणि गावठी आहे. आणि हे चणे आहेत बघा, छोले चणे आहेत, गावठी चणे आहेत का. आता नंतर सफेद वाटाणा घेतला. सफेद वाटाणा अर्धा किलो घेतला. कधी हे बनवतो ना आपण पाणीपुरीसाठी, रगडा बनवण्यासाठी. आणि चवळी भाज्या आहे. हे आहे सगळं कडधान्य, पण मी मुद्दा म्हणून घेतला. आता हे आलेले ना, तर इनको कुछ तो खर्चा देना पण. हे बघा लाडू घेऊन बाजार से लड्डू लेके आए हे हम. मी बोलले ना आता. हे ह्यांनी शेवेचे लाडू टाईमपास खाण्यासाठी मालवणी तेच त्यांच्याकडनं. हे जे कोकम घेतलं वगैरे ना त्यांच्याचकडनं होते. आणि त्यांना ना काजूची ऑर्डर देऊन आले. मला काजू घेऊन आहे त्यांच्या मालवणी. तर असं ते काजू नाही बोलले आज नाही, आता बुधवार होता ना, शुक्रवारी किंवा रविवारी आणणार असं सांगितले. आणि अगोदर होते पण संपले. तर असं कसं काय घेऊन आले बाजार आज. तर आईने पाठवलेली आहे पापलेट. मोठा पापलेट होता एक पापलेट आणि कोलंबी आहे थोडीशी. आणि अंडी यांनी आणल्यात आणि एवढे बोंबील आहेत. तर यांना ना चिकन खाऊन आलेलं आहे कंटाळा, त्यामुळे मी हे बनवते आता यांच्यासाठी.
सुके बोंबील आणि अंडी घालते, त्याच्यात बटाट घालते. श्रावणीला फार आवडतं ते बनवते आणि हे फ्राय करते. सगळ्यात पहिले मी बोंबील 3-4 पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता बनवायला घेते बोंबील बटाट. तर अद्रक घेतलेलं आहे, थोडंसं लसूण थोडं जास्त घेतलं आहे नॉनव्हेज असल्यामुळे आणि छान खलबत्त्यामध्ये कुटून घेते ते. आणि इथे कांदेसुद्धा मी 3 कापून घेतलेले आहेत. सुकी मच्छी असेल तर थोडासा जास्त कांदा घातला तर हरकत नसतो. आता अद्रक लसूण कुटून झाल्यावर मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि मिरची एक घेतलेली आहे, ती कुटून घेते. इथे खलबत्ता माझा छोटा आहे, पण जर तुम्ही नवीन खलबत्ता घेत असाल तर छान मोठा घ्या, कारण का मी पस्तावले आता छोटा घेऊन. छान आता कुटून झालेला आहे. आणि हे बघा बोंबील घेतलेले आहेत. आता टोप गरम करायला मी ठेवते, त्याच्यामध्ये आपण तेल घालूया. जेवढं आपल्याला आवडतं तेवढं तुम्ही कमी जास्त तेल घालू शकता. नॉनव्हेजचं थोडंसं जास्त तेल असेल तर छान तवंग म्हणजे तरी छान येते. आता त्याच्यामध्ये कांदा घातला आणि कांदा छान असा परतून घ्यायचा. सुक्या मच्छीमध्ये कांदा आपण घालतो ना तेव्हा तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत परतायचा, एकदम कच्चा नाही ठेवायचा. त्यानंतर कोकम मी तुम्हाला दाखवले, कोकम मी पुढे घालणार आहे. आणि आपण कांदा छान परतल्यावर त्याच्यामध्ये जी अद्रक लसूण जी खलबत्त्यामध्ये कुटून केलेली पेस्ट आहे ती घातलेली आहे. आता इथे एक मी बटाटा घेतलेला आहे, छान कापले, त्याला फोडी केल्यात आणि त्या तेलावर अशा प्रकारे परतून घेणार. थोडा वेळ परतणार तेलावर आणि त्यानंतर बोंबील घालणार. तर बटाटा आपल्याला आवडत असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घालू शकता. आता मी मसाले घालायला घेते. थोडंसं हिंग घातलं आहे, त्यानंतर गरम मसाला, हळद घातलेली आहे थोडी आणि आगरी मसाला. आणि सगळे मसाले आपली जी नॉनव्हेजची क्वांटिटी आहे त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतो आणि तिखटप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता. आता छान मसाला परतून घेतला, तेल छान सुटलं का आपण बोंबील घालणार आहोत. आता इथे एक सांगते, बोंबील आम्ही आगरी पद्धतीमध्ये कोणतीही सुकी मच्छी भाजून कधी वापरत नाही. ती डायरेक्ट आम्ही धुतो, स्वच्छ धुतो आणि मग ती वापरतो. जर आम्हाला सुकी बनवायची असेल तर आम्ही थोडा वेळ भिजत ठेवतो किंवा ग्रेव्हीसारखं बनवायचं असेल तरी आम्ही डायरेक्ट धुवून ती वापरतो. तर ही आमची पद्धत आहे सुकी मच्छी बनवण्याची. आणि आता मला रस्सा काढायचा होता, तर त्यामुळे मी खलबत्त्यामध्ये थोडीशी पेस्ट लागलेली त्यामध्ये अगोदर पाणी घालून ते घातलेलं आहे. थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलं आहे, कारण का शिजल्यावर पाणी आटणारच आहे पुढे, त्यामुळे थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घातलेलं आहे. आणि आता हे मी कोकम जे आहे ते बटाट शिजल्यावर घालणार आहे. जर बटाट घालत नसाल तर कोकम अगोदर घातला तरी चालतो. आता मीठ चवीपुरती घातलेलं आहे आणि छान उकळी आल्यावर आपण त्याच्यावर झाकण देणार अशा प्रकारे आणि झाकणावर पाणी ठेवणार आहोत. तर झाकणावर पाणी ठेवण्याचे फायदे आहेत, म्हणजे आपण जे पदार्थ शिजवतो ना तो शिजतोसुद्धा पटकन आणि दुसरी गोष्ट तो लागतसुद्धा नाही तळाला, त्यामुळे झाकणावर पाणी ठेवून आपण शिजवू शकतो. आता बटाट थोडा शिजलेला त्यामुळे मी कोकम घालून घेतलं आहे आणि थोडंसं मला रस्सा कमी वाटत होता तर जो गरम गरम ताटावर पाणी होता तो घातला आहे आणि थोड्या वेळात पुन्हा झाकण देऊन शिजायला ठेवलं आहे. तर जेवण झालेलं आहे आता आणि बोंबलाचं सुद्धा झालेलं आहे. पापलेट फ्राय केलेलं आहे. माझ्यासाठी कालची भाजी होती त्यामुळे मी बनवायला गेली नाही आणि भातच बनवलं आहे. हे बोलले भाकरी आणतं त्यामुळे भातच बनवले. आणि बघा दाखवते आता काय बनवले ते टाकण्यासाठी. आणि अंडी आणलेली पण मी नाही घातली. आणि पापलेट एक मोठा पापलेट, एकच अख्खा पापलेट आहे, पण त्याच्या फोडी केलेल्या आहेत त्यामुळे तो अशा प्रकारे झाला. मी पलटी मारून घेते तोपर्यंत. आणि इथे आपलं बोंबलाचं झालेलं आहे. एवढं घरामध्ये ना सुकी मच्छी बनवल्या, सुकी काय आणि ओली काय दोन्हीसुद्धा मच्छी बनवली. छान शिजलेलं आहे. बटाट शिजलं आहे का बघू. हो बटाट पण मस्त शिजलेलं आहे बघू शकता. आणि आता झालेलं आहे हे. ह्यांना रस्सा पाहिजे भाताबरोबर म्हणून मी रस्सा काढले. त्यांना सुक्कं पाहिजे होतं खरं तर, पण त्यांना भाताबरोबर रस्सा पाहिजे म्हणून काढले मी रस्सा. गॅस बंद करते, हे पलटी मारून घेते आणि राईस बनवले. तर हे आणणार होते भाकरी पण ते आले नव्हते आणि श्रावणीला भूक लागलेली म्हणून मी तिला एक ताट वाढून घेतला. आणि तुम्हालासुद्धा दाखवते का कसं बोंबील बटाटा झालं आहे. आणि पावसाळ्यामध्ये सुकी मच्छी, त्यात स्पेशल बोंबील आणि बटाट आणि भात, हे म्हणजे काय असतं हे त्यांनाच माहिती आहे जे नॉनव्हेज खातात त्यांना. आणि ते असतं ना पाऊस पडतं आहे आणि भजी करतात, त्यांना एकदम बोंबील बटाटा खायला घाला मग समजेल त्यांना. भजी विसरून जाते. नॉनव्हेजवाल्यांना बोलते हो, व्हेजवाल्यांना नाही, कारण का मी स्वतः व्हेज आहे त्यामुळे मी भजीच खाते पाऊस पडल्यावर, असं नाही. तर अशा प्रकारे इथे ताट सजलेलं आहे. कसं वाटलं आगरी पद्धतीचं बोंबील बटाट ते सांगा. त्यानंतर इथे मी आली कांदे क्लीन करायला. कांद्याची गोण आणलेली. कांदे कसे किलो? 30 रुपये किलोनी. 53 किलोची गोण होती. आणि गोण आणल्यावर अशाच प्रकारे आपण
ठेवायची नसते, ती असं क्लीन करायचं असतं. तर हे सुद्धा एक मोठं काम असतं. 53 किलो कांदे एकटीने क्लीन केले आणि ते सुद्धा असेच तसे नाही, तर एक एक कांदा निवडून त्याला असे जे केस असतात ते कैचीने कट करून, तिच्या शेपट्यासुद्धा एक्स्ट्राच्या असतात त्यासुद्धा कैचीने कट करून मी चांगले चांगले कांदे आहेत ते एका टोपलीमध्ये ठेवले. आणि जे थोडेसे आहेत व्यवस्थित म्हणजे आता वापरू शकते त्याची एक टोपली भरली. तर 3 तास मला गेले आणि सालं एवढी निघाली. म्हणून जर तुम्ही कांद्याची गुण आणून तशी ठेवली असेल तर ठेवू नका, कारण का बरेचसे लोक ते साठवणीचे कांदे क्लीनच करतात, असे ठेवत नाही. आणि हे काही नासके कांदे निघालेले ते आपल्या चांगल्या कांद्यांना खराब करून टाकतात, म्हणून ते सुद्धा काढणं जरुरी असतं. तर एवढेच निघाले 53 किलोमधनं, तर त्याचा आनंद होता मला. आणि अशा प्रकारे पूर्ण क्लीन करून घेतलेले कांदे तर वर्षभर तर नाही, पण पावसाळ्यात निघालं बस झालं. आणि कांदा आम्हाला भरपूर लागतो त्यामुळे आम्ही भरून ठेवतोच. तर यावेळी थोडं लेट झालेलं आणि सालं एवढी निघाली, त्यामुळे कांदा जर अजून तुम्ही क्लीन केला नसेल तर करून घ्या लवकर. छान छान असे कांदे साईडला ठेवा. थोडेसे वापरायचे कांदे तर अगोदर ते साईडला ठेवा आणि माझे ब्लॉग बघत राहा. अजून ब्लॉगला म्हणजे शेअर नसेल केला तर शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कसा वाटला ब्लॉग हे जरूर सांगा. चला आता बाय.